Menstruation and a menstrual cycle is not a handicap. Neither it's a natural part of a woman's life journey. संसदेत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी एक वादग्रस्त विधान केले। महिलांना येणारी मासिक पाळी ही नैसर्गिक बाब आहे, ते अपंगत्व नाही असे इराणी म्हणालेत। राज्यसभेत राज्याचे खासदार मनोज कुमार झा यांनी मेन्स्ट्रुअल हायजीन पॉलिसीवर प्रश्न विचारला। केरळनंतर बिहारमध्ये महिलांना मासिक पाळीची सुट्टी देण्याचा कायदा केला होता। केंद्रातही तसा कायदा होणार का अशी विचारणा झा यांनी केली। त्यावर इराणी यांनी वादग्रस्त विधान केले आणि या विधानामुळे त्या ट्रोलही झाल्यात। I wish to say, draw the attention, sir. 1992-93, Bihar was the first state under the leadership of Laluji, which gave menstrual leave for the first time, followed by Kerala. Supplementary. So my question is that what measures are in place to make compulsory provisions for employers to grant certain number of paid menstrual leaves to female employees? Thank you, sir. Honorable Minister. So as the gentleman would concede that as a menstruating woman, I can very particularly in this house say menstruation and a menstrual cycle is not a handicap. Neither it's a natural part of a woman's life journey. Given that women today are opting for more and more economic opportunities, I will just put my personal view on this, sir. I am not the officiating ministry. We should not propose issues where women are in some way denied an equal opportunity just because somebody who does not menstruate has a particular viewpoint towards menstruation. इराणी म्हणाल्या की स्त्रीला मासिक पाळी येणं ही नैसर्गिक बाब आहे, ते अपंगत्व नाही। जर मासिक पाळीच्या दिवशी जर महिलांना सुट्टी दिली तर त्यांच्याबाबत भेदभाव होईल, महिलांना समान संधीपासून वंचित राहावं लागेल असे प्रश्न उपस्थित करू नये असंही इराणी यांनी म्हटलंय। या विधानावरून ट्विटरवर त्यांच्यावर टीका होते। इराणी यांच्या विधानावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।